शांतीपूर्ण प्रोटेस्टमध्ये अशी घटना घडणं म्हणजे एक पळपुटेपणाचा आणि भित्रेपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला लॉजिक आणि डायलॉग्स म्हणजे चर्चेतून एखादी गोष्ट सॉल्व्ह करू शकत नाही, तेव्हा अशा घटना समोर येतात. हे आपण स्वातंत्र्यपूर्वी काळापासून बघत आलेलो आहे. सेम गोष्ट आंबेडकरांसोबत पण झालेली आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा काउंटर आयडिओलॉजी लोकांनी येऊन तिथं गोंधळ घातलेला आहे आणि ते आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये हे जे नीट पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते एखाद्या आयडिओलॉजीचं नसून पूर्ण विद्यार्थ्यांना लागू होईल आणि शिक्षण व्यवस्थेला काहीतरी बूस्ट भेटेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडतील अशा पद्धतीचं ते आंदोलन असताना सुद्धा एका पर्टिक्युलर आयडिओलॉजीचे लोक त्या आंदोलनाला बंद पाडण्यासाठी, देशद्रोही ठरवण्यासाठी, देशविरोधी ठरवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतेले आहेत. जेव्हा एखादी गोष्ट लॉजिक आणि डायलॉग्सच्या ह्याच्यावर चर्चा करता तेव्हा ती गोष्ट कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्ह होत असते, पण शांतीपूर्ण आणि अहिंसेला उत्तर कधीच हिंसा नसायला पाहिजे. जे मुद्दा आहे तो आवडत नसेल किंवा पद्धत आवडत नसेल तर त्याला विरोध करण्याची एक पद्धत असते, ती पद्धत त्यांनी फॉलो न करता हिंसा वापर केली जे पूर्णपणे चुकीचं आहे.